आता बातमी क्रीडा क्षेत्रातली आहे। माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांच्यावर भिवंडीतल्या आकृती रुग्णालयात सध्या उपचार सुरू झाले आहेत। सध्या त्यांच्यावर आयसीयू विभागात उपचार सुरू आहेत। त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे। आकृती रुग्णालयाचे संचालक शैलेश ठाकूर यांनी सोशल मीडियावर कांबळींच्या प्रकृती अस्वस्थते संदर्भात व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यांना मोफत उपचार देण्याचा निर्णय घेतलाय। त्यांनी तात्काळ कांबळी यांना रुग्णालयात दाखल करून घेतलाय। आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी अभिजित हिरे यांनी। माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांची तब्येत खराब झाल्याने त्यांना भिवंडी शहरातील काल्हेर येथील आकृती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलेले आहे। आपल्यासोबत विनोद कांबळी आहेत। नक्की काय सांगतायत बघू त्यांच्या तब्येत। दादा काय सांगणार, तुमची तब्येत कशी आहे, काय झालं होतं तुम्हाला? काय मला चक्कर येत होतं। मी जर जेवण घ्यायला गेलो आणि चक्कर, मी डायरेक्ट सांगितलं तर कुठं डॉक्टर, मी बोललो माझे मित्र आहेत त्या लोकांनी मला बोलून लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड मला म्हणून दिले। चाहत्यांना काय सांगणार, तुम्ही काय संदेश देणार? मी एवढं की 10 वेळा कमबॅक केले, मी आता 11 वेळा पण करेल। परत जोमानी करणार? हां, नाही जोमानी एंट्री करणार तुम्ही? एंट्री पुन्हा एकदा जोमाने एंट्री करणार अशी सुद्धा त्यांनी ग्वाही दिली। आपल्यासोबत ते डॉक्टर पण आहेत, जे संचालक आहेत, त्यांच्याशीच बोलू। सर नक्की काय सांगणार? सर आता चांगले आहे, आले होते सर 2 दिवसापासून, तर थोडी सरांची तब्येत स्थिती बरोबर नव्हती। आता चांगले 3-4 दिवसात सरांचा डिस्चार्ज असेल। युरिनरी इन्फेक्शन आणि बाकी हे त्रास होतो। सो आता ही इज रिकवरिंग, म्हणजे आता बेटर आहे। ज्या कंडिशन होतं त्याच्यापेक्षा तर आता मच बेटर आहे। सो आता 1-2 टेस्ट आम्हाला करायचे आहे जो ब्रेन रिलेटेड आहे। सो जसं न्यूरोलॉजिस्टने आम्हाला बोलले, सो डेफिनेटली इन नेक्स्ट 3-4 डेज ही इज फिट टू गो, म्हणजे त्यांना डिस्चार्ज करूया आपण। नक्कीच 2-4 दिवसामध्ये त्यांना डिस्चार्ज करू। आणि चाहत्यांना पण विनोद कांबळींनी सांगितलं की मी 2 ते 4 दिवसामध्ये व्यवस्थित माझी तब्येत होईल, त्याची काळजी करायची गरज नाही। हिरे, लोकशाही न्यूज, भिवंडी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।